चला आता कोणता प्रश्न करताय? प्रश्न क्रमांक 6, भागीदाराचा प्रवेश है ना. पेज नंबर दिलेला आहे 148. काय दिलेलं आहे? समीर आणि निशा 3/4 आणि 1/4 म्हणजे 4 भागापैकी 3 भाग कोणाला मिळतील? समीरला. आणि 1 भाग निशाला मिळेल. या प्रमाणात नफा तोटा वाटून घेणारे भागीदार आहेत. त्यांचा 31 मार्च 2018 रोजीचा ताळेबंद खालील प्रमाणे. तर समीरचे भांडवल किती दिले? 1,50,000 है ना. आता भांडवल हे तुम्हाला देयता बाजूवर दिलेले आहे. तर देयता बाजू म्हणजे उजवी बाजू, जमा बाजू भारी असते. तर त्यांना घेऊन घ्यायचं आपल्या इकडे जमा बाजूला. शिल्लक किती दिलेली आहे? शिल्लक 1,50,000 आणि 1,62,000. 1,50,000 आणि 1,62,000 आहे का? त्या व्यतिरिक्त सामान्य निधी, धनको, संपत्ती बाजूला मालाचा साठा, फर्निचर म्हणजे उपस्कर, ऋणको, संचयित कर्ज निधी, प्राप्य विपत्र, हस्तस्थ रोख. तर हस्तस्थ रोख साठी रोख खाते आपण बनवले कारण पैसे येतील भांडवल आणि नवीन भागीदार किंवा ख्याती पण आणू शकतो. आता ते तुमच्या उदाहरणात दिलेलं राहील त्यानुसार आपण करू. सध्या रोख शिल्लक किती आहे? रोख शिल्लक 75,000 रुपये. ठीक आहे. आकडे मी इंग्लिश मध्ये लिहितो आहे. समजतात ना? हा. आता त्यांनी खालती काय सांगितलं? त्यांनी 1/5 हिश्श्याकरिता 1 एप्रिल 2016 रोजी पूनमला खालील अटींवर भागीदारीत प्रवेश दिला. तर नवीन भागीदार म्हणून कोणाला घेतलं तुम्ही? पूनम. किती रुपये सांगितले तिला? 1,20,000 रुपये भांडवल आणले. पूनमने 1,20,000 रुपये भांडवल आणले. भांडवल आणले म्हणजे पैसे आले. तर रोख खाते नावे. जेव्हाही पैसे येतील रोख खाते नावे. आणले कोणी आहे? पूनम. पूनमच्या खात्याला जमा. तर आता रोख खाते नावे बाजूला, पूनम भांडवल खाते. पूनमने किती रुपये आणलेले? 1,20,000 भांडवल म्हणून आणले. आणि इकडे जमा बाजूला रोख खाते 1,20,000 रुपये येतील. त्यानंतर ख्यातीचे मूल्य मागील 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 4 पट लावावे. पूनमने तिच्या हिश्श्याची ख्याती नगद आणावी. ठीक आहे. आता पहिले आपल्याला ख्याती काढावी लागेल. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला खाली 5 वर्षाचे, मागच्या 5 वर्षाचे नफे दिलेले आहेत. आहेत का? समायोजना 5वी. मागील 5 वर्षातील नफा किती दिलेला आहे? मागील 5 वर्षातील नफा 60,000 आहे, 45,000 आहे, 75,000 आहे. बघा आता इथे सर्वप्रथम आपण काय करू? सरासरी नफा काढू. ठीक आहे. काय काढायचा? सरासरी नफा काढायचा. कसा काढायचा? तर तुमच्या जवळ
जो 5 वर्षाचा नफा दिलेला आहे त्याची बेरीज लावायची. एकूण नफा भागीला 5 वर्षे, हे एकूण वर्ष लिहू आपण इथे. एकूण वर्ष. चला तर पुढे. आता जरा तिथे नफ्याची अमाऊंट सांगा काय काय. 60,000. पहिल्या वर्षी 60,000. 60,000, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी 45,000. 45, तिसऱ्या वर्षी 75. 75, चौथ्या वर्षी 30,000. 30,000 आणि पाचव्या वर्षी 45. 45,000. भागीला किती वर्षे. 5 वर्षे. आता वरची जर आपण बेरीज केली तर ती येईल 45, 45, 90, 90 आणि 60. 1.5 लाख, 2,25,000, 2,55,000 येते का. 2,55,000 रुपये वरती येतील तुमचे 2,55,000 भागीला 5. तर 5 5 25, 5 1 5 म्हणजे 51,000 रुपये तुमचा 5 वर्षाचा सरासरी नफा आला. सरासरीचा अर्थ कमी जास्त होऊ शकतो प्रत्येक वर्षी, पण सरासरी आपण त्याला 51,000 रुपये मानू शकतो. आता सरासरी नफा का बरं काढला. कारण त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं दुसऱ्या समायोजनेत, ख्यातीचे मूल्य मागील 5 वर्षीच्या सरासरी नफ्याच्या 4 पट लावावे. तर सरासरी नफा काढला पहिला. आता ख्याती काय करायचं आहे. सरासरी नफा आणि त्याला किती पट करायचा आहे. 4 पट. 4 पट करायचा आहे म्हणजे याला 4 ने गुणायचं. तर 51,000 घेतले गुणिला 4 केले. 51,000 गुणिला 4, 5 चोक 20, 4 1 4. किती रुपये आली ख्याती. 2,04,000 आली. ठीक आहे. चला तर पुढे. आता समोर काय लिहिलं होतं. पूनमने तिच्या हिश्श्याची ख्याती नगद आणावी. तिचा हिस्सा पूनमचा हिस्सा. आता ही 2,04,000 जी ख्याती तुम्ही काढली ती पूर्ण भागीदारी संस्थेची झाली. पूनमला किती हिश्श्यासाठी तुम्ही घेतलं रे भागीदार म्हणून. पहिल्याच लाईनीत लिहिलेलं होतं तिथे समायोजनेच्या वरती. त्यांनी 1/5 हिश्श्याकरिता 1 एप्रिल 2016 रोजी पूनमला खालील अटींवर भागीदार म्हणून घेतले. तर तिथे 1/5 हिस्सा पूनमचा आहे. तर तिला नफ्यामधनं 1/5 मिळणार. तर ख्यातीमधनं ते 1/5 आणलेला आहे. आता इथे जर आपण भागाकार केला है ना. 2,04,000 आला. कितीनी भागतोय आपण. 5 ने. चलो पुढे. 2,04,000 आणि इथे वरती गुणलं आपण भागीला 5 करतोय. तर 5 चोक 20, वर्ण उतरवले 4, भाग दिला 0चा, परत आले 4 0, 5 8 40, 5 8 40. त्यामुळे 0 0 हे 2 0 वरती जातील. म्हणजे तिच्या हिश्श्याचा गुणबिल किंवा त्याला आपण म्हणतो ख्याती. कितीला ख्याती. 40,800 रुपये ख्याती येईल.
ठीक आहे. हो. आता 40,800 रुपये ख्याती तिने रोख आणावी असं दिलेलं आहे. हो. आणलीच असेल त्याशिवाय थोडी तिला आपण घेणार आहे घेणार आहे. भागीदार म्हणून. आता जर तिने रोख ख्याती आणली म्हणजे काय दिलंय परत रोख खाते नावे ख्याती खात्याला जमा. आता रोख खाते नावे इथे आपण नाव लिहू ख्याती खाते 40,800 40,800 आणि ख्याती खात्याच्या जमा बाजूला रोख खाते 40,800. आता या दोघांची विभागणी करून टाकायची. ठीक आहे. हे प्रॉब्लेम मध्ये उदाहरणात तुम्हाला सांगणार नाही, आपल्याला करायचंच आहे. ख्याती त्यांनी कोणासाठी आणली आहे? जे जुने भागीदार आहे समीर आणि निशा यांच्यामध्ये वाटायची. ते वाटायचंच आहे तुम्हाला. घरी घेऊन जायचं की नाही हे प्रश्नात पाहिजे दिला आहे का. तर सध्या त्यांचा जुना रेशो काय होता? 3/4 आणि 1/4 होता ना. आता 3/4 1/4 मध्ये जर आपण या 40,800 ला विभागलं तर समीर ला 40,800 गुणिला 3/4 चला पुढे. आता 4 10 40 आणि 4 दुने 8 म्हणजे सरळ सरळ 10,200 रुपये येतील. गुणिला 3 केले तर ते होतील 30,600 समीरला मिळतील. आणि दुसरी निशाला किती मिळणार आहे? 40,800 गुणिला 1/4 10,200 रुपये प्राप्त होतील. चला तर पुढे. काय केलं? त्यांच्या जुन्या भागीदारी नफा तोटा विभागण्याच्या रेशो मध्ये प्रमाणात आपण भांडवल देऊन टाकलं आहे त्यांना. चला तर पुढे. मागच्या उदाहरणात तुम्ही पाहिलं होतं नवीन प्रमाण दिलं होतं. आपण काय केलं होतं? जुन्या प्रमाणातनं नवीन प्रमाण वजा केलं. मग तिथे काय काढलं होतं तुम्ही? नवीन प्रमाणातनं जुनं प्रमाण वजा केलं होतं ना. काय निघालं होतं? कोणतं प्रमाण काढलं होतं? कोणतं प्रमाण काढलं होतं? त्यागाचे प्रमाण. त्याग कोण करताय? जुने भागीदार करतात ना. कसा त्याग करतात? नफ्याचा. भविष्यात जोही नफा होईल त्याच्यातनं एक हिस्सा ते कोणाला देणार आहे? नवीन भागीदाराला. मग त्यामुळे त्यांना त्याची परतफेड म्हणून काय पाहिजे? ख्याती पाहिजे है ना. तर सध्या नवीन तुम्हाला प्रमाण काय दिलेलं नाहीये. त्यामुळे जुन्या प्रमाणातच काय करायचं? तुम्ही ख्यातीला विभागून टाकायचं. आता त्याला इकडे घेऊन यायचं. ख्याती खाते नावे आणि समीर आणि निशाच्या भांडवल खात्याला जमा करायचे. तर ख्याती खाते नावे इथे दोघांची नावे येतील. समीर भांडवल खाते किती आहे? समीर भांडवल खाते 30,600. दुसरं कोण आहे? निशा भांडवल खाते हे आहे 10,200. त्यामुळे आता दोन्हीकडली बेरीज झाली 40,800. आणि हे कोणाला दिलं जाईल? आता याच्यामुळे तर भांडवल वाढेल.
ख्याती मिळाली दोघांना. ख्याती खाते, एक खाते नावे झाले तर दुसरं खातं जमावील आहे. ख्याती खाते 30,600, 10,200. कळलं पुढे? आता एक ख्याती ते घरी घेऊन गेले वगैरे असं काही सांगितलं आहे का त्यांनी? काही नाही सांगितलं. आता समोर म्हटलेलं आहे संपत्ती. तिसरी समायोजना वाचतोय आता आपण. तिसऱ्या समायोजनेत काय दिलं? संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालीलप्रमाणे करावे. संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालीलप्रमाणे करावे. आता संपत्ती 31 मार्च 2018 है ना? मग 1 एप्रिल 2016 ला कसं काय तिला घेतात आहे? तिथे तारखेमध्ये बदल पाहिजे. एक तर वरती दिलेला ताळेबंद हा 31 मार्च 2016 चा दाखवावा किंवा खालती तुम्ही तुमची तारीख बदलवावी. प्रवेशाची तारीख काय पाहिजे? 1 एप्रिल 2018 पाहिजे 16च्या ऐवजी, कारण ताळेबंद 31 मार्च 2018 चा दिलेला आहे. चला तेवढा बदल आपण करून घेऊ. मग उपस्कर वरती बघा, संपत्ती बाजूला उपस्कर 60,000 रुपये आहे. आता त्याची किंमत किती लावली म्हणतो तो? 45. उपस्कर संपत्ती बाजूला बघा वरती, उपस्कर फर्निचर किती रुपये आहे? 60,000 आहे. ठीक आहे. आणि याची आजची किंमत 45,000 सांगतो तो, म्हणजे 15,000 पडली की नाही झाली? संपत्ती कमी झाली म्हणजे नुकसान आहे. कमी करा. किती कमी करा? 15,000 कमी करा. तेव्हा आजचं मूल्य आता तो सांगतो तेवढं दिसेल आहे. किती? 45,000. चलायचं पुढे. तर आता जेव्हाही संपत्ती पडते म्हणजे संपत्तीची किंमत कमी होते, तर संपत्ती नावे जमा. ठीक आहे. रोजकिर्दीत संपत्ती नावे जमा होईल आहे. तर नफा तोटा समायोजन खाते नावे होईल आहे. दुसऱ्या प्रकारे लक्षात ठेवायचं असेल तर संपत्तीची किंमत कमी झाली याचा अर्थ नुकसान झालं. नुकसान झालं तर नफा तोटा समायोजन खात्याच्या नावे बाजूला आपण लिहू संपत्तीचं नाव उपस्कर. किती रुपये? 15,000 कमी झाले. 15,000 कमी झाले. दुसरं प्राप्य विपत्रे. प्राप्य विपत्रे आपल्याला वरती 90,000 दिली आहे आणि ती आता तो किती म्हणतोय? 1,20,000 रुपये म्हणतोय. प्राप्य विपत्रे संपत्ती बाजूला 90,000 आहे. तर याची किंमत वाढवा. कितीने वाढवा? 1,20,000 करायची आहे. 30,000 वाढली. 30,000 वाढवायची आहे. त्यामुळे आपली आजची किंमत किती होऊन जाईल? 1,20,000. चला तर पुढे. त्यामुळे आता तुमचे संपत्ती बाजूला वाढ झाली, आपल्याला नफा झाला. संपत्ती वाढली तर संपत्ती खाते नावे होईल आहे आणि नफा तोटा समायोजन खात्याला जमा दाखवावा लागेल आहे. प्राप्य विपत्र किती आहे? प्राप्य विपत्र 30,000 वाढवले. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? माल साठा 60,000 रुपये. वरती माल साठा 90 दिलेला आहे. माल साठा 90,000 रुपये ताळेबंदावर दिसतोय वरती. आज त्याची किंमत 60,000 लावण्यात आली म्हणजे किंमत पडली, कमी झाली. कमी करा.
30,000 कमी करा तेव्हा त्याची आता किंमत दिसेल आहे 60. तर 30,000 माल साठा कमी झाला, नुकसान झालं, त्यामुळे 30,000 रुपये नावे बाजूला नफा तोटा समायोजन खात्यात येतील आहे. त्यानंतर पुढे ऋणको 20% संचयित कर्ज निधी ठेवा. सध्या ऋणको आपले 1.5 लाख रुपये आहे. ऋणको 1,50,000 रुपये आहे मायनस संचयित कर्ज निधी. किती रुपये संचयित कर्ज निधी? तर तो म्हणतो 20% करा. 1,50,000 जर तुम्ही 20% काढले तर ते किती येतील आहे? 30,000. 15 दुने 30,000 येतील. अगोदरच तुमच्या संपत्ती बाजूला 15,000 आहेत. आता अजून 15,000 वाढवले तर आता बाहेर वजा करून 1,20,000 येतील. आता या 30,000ची नोंद नाही घ्यायची, याच्यातनं ऑलरेडी 15 आहेच तिथे. उरले किती? 15. त्याची नोंद घ्यायची. संचयित कर्ज निधी किती रुपये घेणार आपण? 15,000 घेणार. त्यानंतर चौथी समायोजना, वस्तू खरेदी केल्याबद्दल दिलेल्या विपत्रांची स्वीकृतीची नोंद पुस्तकात करावयाची राहून गेली. किती रुपये? 15,000. 15,000 कशी नोंद राहिली? वस्तू खरेदी केल्याबद्दल खरेदी केले आणि वस्तू खरेदी उधारीत केले, मग त्याच्याबद्दल जे विपत्र तुम्ही देता ते कोणचं विपत्र असतं? देय विपत्र. कोणचं विपत्र असतं? देय विपत्र. लिहायचेच राहून गेले, तर लिहायचे राहिले तर आपण इथे लिहून टाकू. देय विपत्र 15,000. हे देय विपत्र आधी तुमच्या देयता बाजूला होते का रे? नाही आहे ना? आता आले म्हणजे देयता बाजू वाढली, म्हणजे जमा बाजू वाढली. देयता बाजूला जमा बाजू म्हणतो आपण. जमा बाजू वाढली तर इथे आता ते कुठे येईल आहे? नफा तोटा. नफा तोटा नावे बाजूला येईल आहे. देय विपत्र किती रुपयांनी वाढलेला आहे? देय विपत्र 15,000. चलो पुढे. देयता वाढली, नुकसान वाढलं, कमी झाली, फायदा होईल आहे. त्यानंतर समायोजना संपल्या. खालती तुम्हाला मागील 5 वर्षी करिता नफा दिलेला होता, त्याचा वापर आपण तिथे करून टाकला सरासरी नफा काढण्यासाठी. आता देयता बाजूला भांडवल आपण लिहून घेतले पहिलेच. दोघांचे भांडवल 1,50,000, 1,62,000. त्यानंतर सामान्य निधी 2 तुकडे करायचे सामान्य निधीचे आणि कोणाला वाटायचे? समीर आणि निशा. सामान्य निधी. का बरं? तर नवीन भागीदार येण्या अगोदर जुने जमवलेले नफे सगळे वाटून घ्यायचे आपल्याला. त्याच्यामध्ये सामान्य निधी, त्याच्यानंतर नफा तोटा खाते असं येऊ शकतं तुम्हाला देयता बाजूला. देयता बाजूला आहे, नफा आहे जुना. आता टोटल किती अमाऊंट दिलेली आहे? 48,000 आहे ना? आता 48,000 ला 2 भागामध्ये आपण वाटून घेऊ. 3/4 आणि 1/4. 48,000 ला जर 4 नी भागितले तर 12 चौक 48 म्हणजे 12,000चा 1 तुकडा होईल. तर 3 तुकडे कोणाला द्यायचे? समीरला. 12,000 12 1 12 12 24 12 3 36,000 समीरला मिळतील आणि 12,000 निशाला मिळतील. चला तर पुढे. 3/4 1/4
48,000चे 4 तुकडे केले, कारण दोघांची बेरीज 4 होते आहे. 4 ने भागितलं 48,000चा 12,000चा एक हिस्सा आला, तो निशाला दिला आणि 3 हिस्से 12×36 समीरला दिले. चला पुढे. नोंद काय होईल याची? सामान्य निधी खाते नावे समीर आणि निशा भांडवल खात्याला जमा. चला, संपत्ती बाजूला माल साठा झाला, फर्निचर झालं, ऋणको झालं, प्राप्य विपत्र झालं आणि हस्तस्थ रोख खाते आपण बनवलेले आहे. याला बंद करू आता. याची बेरीज होते इथे 800 5 7 9 19 19 आणि 4 23. आता इथे शिल्लक उरलेली आहे 2,35,800. जमा बाजूला काहीच नाही आपल्याजवळ, त्यामुळे तेवढीच राहील शिल्लक 2,35,800. ही येईल संपत्ती बाजूला रोख. इथे येईल रोख 2,35,800. चला तर पुढे. आता एवढं झाल्यावरती सर्वप्रथम याला बंद करू आपण. नफा तोटा समायोजन खाते. नवीन भागीदार यायचा आहे. हे आपण सगळे बदल केले आपल्या देयता आणि संपत्तीवर. त्याच्यातनं आता जे काही फायदा किंवा नुकसान होईल ते कोण विभागतील आहे? जुने भागीदार, जुन्या प्रमाणात. आता इथे आपण बेरीज जर केली 15 1 15 15 2 30 60 60 आणि 15 75,000 झाले. 75,000 30,000 मायनस झाले. आता इथे उरतील 45,000. 45,000 हे भांडवल खात्याला आपण पाठवणार आहे. कुणाच्या? जुन्या भागीदारांच्या, समीर आणि निशा. 45,000 कशी विभागणी होईल तेच करायचं आहे परत. 3 भाग समीरला. तर पहिले आपल्याला 45,000 आला, 4 ने भागावा लागेल. 4 1 4 0 5 उतरवले. 4 1 4 1 0 उतरवलं. 4 2 8 2 0 उतरवलं. 4 5 20 1 0 वरती गेलं है ना. 11,250. 11,250 कोणाला मिळतील? एक भाग निशाला, कारण तिचा जो हिस्सा आहे तो किती आहे? 1/4 1/4. तर 4 भागापैकी एक भाग. आणि समीरला किती मिळणार आहे? 3 भाग मिळणार आहे. तर 11 1 11 11 2 22 11 3 33. 250 गुणिले 3 केले तर 750 होतील. म्हणजे 33 750 11 250 एवढे येतील. आता नफा तोटा समायोजन खाते काय झाले? जमा. तर भांडवल खाते होईल नावे. तर भांडवल खात्याला आपण नफा तोटा समायोजन खाते हे लिहू. हा काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. 33,750 11,250. पूनमला त्याच्यात हिस्सेदारी नाही दाखवायची. त्यानंतर हे झाल्यावरती आता भांडवल खात्याला बंद करायचं. भांडवल खात्याला बंद करून समीरच्या भांडवल खात्यामध्ये जमा बाजूची बेरीज किती होते? 1,50,000 30,600 आणि 36. हे झाले इकडे 6. त्याच्यानंतर 6 3 6 आणि 5 11. हातचा 1 2,16,600 आणि 2,16,600. आणि त्याच्यातनं नावे बाजूला लिहिलेले 33,750 रुपये वजा करायचे. तर 33,750 वजा करा.
2,16,600 मधनं 33,750 वजा करा, किती येतात सांगा. किती येतात का बघा. 1,82,850. आता इथे आपण दाखवू त्याला शिल्लक. शिल्लक किती येईल? शिल्लक 1,82,850 रुपये. त्यानंतर दुसऱ्याचा हिशोब. मोठ्या बाजूची बेरीज केली, लहान बाजू मायनस केली, मोठी बाजू काय होती तुमची? जमा बाजू है ना. यांचं भांडवल किती होत आहे ते आपल्याला जमा बाजूला दिसत जातं. एवढे पैसे तुमच्या संस्थेला, भागीदारी संस्थेला कोणाला द्यायचे आहे? समीरला. आणि एवढे पैसे घ्यायचे आहे, तर वजा करून नेट अमाऊंट किती आली? 1,82,850. आता इथे धनको आपले राहिलेले लिहायचे. धनको होते ना तुमच्याजवळ आधी? कोणत्या बाजूला? देयता बाजूला किती धनको होते? 90,000 धनको होते. त्याच्याबद्दल काही समायोजना नव्हती, त्यामुळे त्याला जसंच्या तसं लिहून घ्यायचं. त्यानंतर घ्यायचं आपण भांडवल. भांडवल मध्ये सर्वप्रथम आलेला आहे समीर. आणि समीरचं भांडवल आता आपण काढलं. सध्या भागीदारीमध्ये प्रवेश झाल्यानंतर 1,82,850. दुसरं निशा. आता निशामध्ये जमा बाजू मोठी आहे, त्याची बेरीज जर आपण केली तर 200, 2 आणि 2 4, 6, 7, 8 म्हणजे 1,84,200 येतील आहे. 1,84,200, 1,84,200 जमा बाजूच्या बेरीजनं नावे बाजूची बेरीज वजा करायची. ठीक आहे. आता हे उरतील तुमचे 50, 9, 2 आणि 17 म्हणजे 1,72,950. 1,72,950 बेरीज झाली 1,84,200. आणि शेवटी पुन्हा इथं तर काही फक्त तिने भांडवल आणलेलं आहे सध्या, तर तेवढा शिल्लक दाखवू आपण. 1,20,000 बेरीज झाली 1,20,000. जमा बाजू मोठी होती, नावे बाजूला काहीच नव्हतं, त्यामुळे मोठ्या बाजूची बेरीज केली, लहान बाजू शून्यच होती. तर इथे आता शिल्लक आली तुमची छोट्या बाजूवर. दोघांचं भांडवल आपण लिहून घेऊ. 1,72,950 आणि पूनमचं आलं. पूनमचं आलंय 1,20,000 रुपये. हे झाल्यावरती दोन्ही बाजूची बेरीज करायची आपण, कितपत होते आहे. शून्य 5 आणि 5 10शी 0 हातचा 1 9 दुने 18शी 8 हातचा 1 5 1 6 7 8 9 10 10शी 0 हातचा 1 1 2 11 11 आणि 8 19 19 आणि 7 26 27 28 8 येतील आहे. इथे 2 दिले, 2 3 4 5 किती आले?
80,800. इकडे बघून घेऊ. इथे बेरीज झाली तुमची 800. इकडे 5 5 आणि 5 10. आजचा 1 4 2 6 आणि 1 7 6 2 12 1 13. 13 आणि 5 1808. आजचा 1 1 2 3 4 5. दोन्ही बाजूची बेरीज तुमची 1,82,000 80,800 आली.